नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 12वी मराठी आणि आपल्या योग भारती या क्रमिक पुस्तकातील भाग 3 मधील जो या ठिकाणी घटक आहे तो घटक कथा साहित्य प्रकार एक परिचय हा पाठीमागच्या 3 तासापासून हा घटक विद्यार्थी मित्रो आपण काय करतो अभ्यास करतो। आता कथेची वैशिष्ट्य किंवा कथा या बघण्याची वैशिष्ट्य या ठिकाणी पाहत असताना आपण थोडंसं पाठीमागे जाऊन त्या ठिकाणी की कथेबद्दल बरीच अशा प्रकारची माहिती आपण काय केलेली आहे ही पाहिलेली आहे, अभ्यासलेली आहे आणि कथेची एकूण जर वैशिष्ट्य या ठिकाणी जर आपण पाहिली तर ती कथेची 7 अशा प्रकारची ती वैशिष्ट्ये आहेत आणि या 7 वैशिष्ट्यापैकी 4 वैशिष्ट्ये जी आहेत ती 4 वैशिष्ट्ये आपण पाठीमागच्या तासाला विद्यार्थी मित्र ते सविस्तर अशा प्रकारे अभ्यासलेली आहेत। आता ही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी अभ्यासलेली असताना की आजच्या तासामध्ये ही पुढची असणारी जी काही 3 वैशिष्ट्ये जी आहेत 3 वैशिष्ट्ये आज आपण या ठिकाणी की विद्यार्थी मित्र हे अभ्यासणार आहोत। आता आपण की थोडंसं पाठीमागे जाऊ आणि पाठीमागे जाऊन या ठिकाणी कथेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती कथेची वैशिष्ट्ये आपल्याला ही पाहावी लागतील की पाठीमागचं असणारं कथेचं वैशिष्ट्य 4थं जे होतं ती कथा ही एककेंद्रीय असते। कथा ही कशी असते? एककेंद्रीय असते। आता कथा एककेंद्री कशी असते तर कथेमध्ये त्या ठिकाणी अनुभव असतात। कथा ही रचनेच्या दृष्टिकोनातून त्याचं केंद्रही त्या ठिकाणी एक असतं आणि आपण पाहतो बा आपण ज्यावेळेस कादंबरी वाचत असतो किंवा आपण ज्यावेळेस ग्रंथ वाचत असतो किंवा आपण ज्यावेळेस नाटकं त्या ठिकाणी वाचत असतो किंवा नाटकाचं आपण वाचन करतो त्यावेळेला त्या कथेमध्ये कादंबरी नाटकामध्ये किंवा ग्रंथामध्ये ही जी केंद्रे असतात ती केंद्र त्या ठिकाणी की बहुकेंद्र असतात, परंतु कथेमध्ये एकच त्या ठिकाणी काय असतं की केंद्र असतं। आणि कथेमध्ये की आपल्याला माहिती आहे कथेमध्ये पात्रे असतात, कथेमध्ये प्रसंग असतात आणि कथेमध्ये त्या ठिकाणी की कथाकारानं की वातावरणात त्या ठिकाणी निर्माण केलेलं असतं आणि म्हणून हे वातावरण तिथं कसं असतं की मर्यादित असतं आणि म्हणून ती कथा कशी असते लहान असते, ती कथा कशी असते की अतिशय छोटी असते, ती कथा कशी असते ती स्फुट कथा असते आणि त्यामुळं ती कथा पसरट नसते, तिचं स्वरूप जे असतं त्या कथेचं स्वरूप हे काय असतं की स्फुट असतं आणि त्यामुळं ती कथा एकदम कशी असते की छोटी असते। हे कथेचं 4थं जे वैशिष्ट्य आहे ते 4थं वैशिष्ट्य आपण पाठीमागच्या तासाला विद्यार्थी मित्रो हे अभ्यासलेलं आहे। आता त्याच्या पुढचं असणारे जे 5वं वैशिष्ट्य जे आहे ते 5वं वैशिष्ट्य आहे कथा भूतकाळात लिहिली जाते। सर्वसाधारणपणे जर आपल्याला कथेचं लेखन जर त्या ठिकाणी की वाचत असताना की आपल्याला समजतं की कथा ही भूतकाळामध्ये काय केली जाते लिहिली जाते। आता कथेमध्ये ज्या होऊन गेलेल्या घटना ज्या असतात कथेमध्ये ज्या होऊन गेलेल्या घटना असतात त्या घटनेबद्दल किंवा घटनेविषयी त्या कथेमध्ये काय केलं असतं निवेदन केलेलं असतं। अनेक घटना त्या ठिकाणी अनेक प्रसंग होऊन गेलेले असतात आणि त्यामुळं त्या कथेमध्ये त्या प्रसंगाचं किंवा घटनेचं निवेदन हे त्या कथेमध्ये काय केलेलं असतं। आता आपण पाहतो बालसाहित्यामध्ये किंवा एखाद्या कथेमध्ये की कथा ही भूतकाळात कशी लिहिली जाते त्याचं या ठिकाणी आपल्याच क्रमिक पुस्तकामधील असणारं जे उदाहरण जे आहे ते उदाहरण विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण घेऊ। आता असंच त्या ठिकाणी उदाहरण घेता येईल, एक होते गाव तिथे एक दानशूर राजा राहायचा अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे ही कथेमध्ये त्या ठिकाणी केली जाते। म्हणजे एक गाव होतं त्या गावामध्ये की दानशूर अशा प्रकारचा राजा हा राहायचा अशी जी वाक्यरचना जी असते ही वाक्यरचना सर्वसाधारणपणे ही त्या कथेमध्ये काय केली जाते। कथेत एखादी हकीकत त्या म्हणजे कथेमध्ये गोष्ट असते, हकीकत असते, कथेमध्ये वर्णन असते, कथेमध्ये गोष्ट असते, कथेमध्ये हकीकत असते, कथेमध्ये त्या ठिकाणी वर्णन असते। म्हणजे जे घडून केलेले जे प्रसंग असतात त्याचं वर्णन हे त्या कथेमध्ये असतं। म्हणजे जे घडून अनेक प्रसंग त्या ठिकाणी घडतात, अनेक प्रसंग अनेक घटना त्या घडून जातात आणि त्या घडून केलेल्या प्रसंगाचं वर्णन हे त्या कथेमध्ये काय करतं असतं। त्यामुळंच आपोआप कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते। म्हणजे जे कथाकार आहेत
त्या कथेचा जो लेखक आहे, जो कथा आपल्या बुद्धीच्या सहाय्याने, प्रतिभाच्या सहाय्याने तो काय करतो, कथेला जन्म देतो, कथा त्या ठिकाणी लिहितो. ती कथा लिहित असताना तो भूतकालीन निवेदन शैली त्या कथेमध्ये त्या ठिकाणी काय करतो, वापरतो. आणि म्हणून कथा ही भूतकाळात काय केली जाते, लिहिली जाते. हे कथेचं असणारं 5वं वैशिष्ट्य. आता त्याच्यानंतरचं जे वैशिष्ट्य जे आहे, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. आता कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध काय घेतला जातो, काय सांगितलं जातं, आयुष्याबद्दल, जीवनाबद्दल, माणसाच्या एकंदरीत जगण्याबद्दल आपल्याला माहिती आहे. आपण साहित्य ज्यावेळेस वाचतो, मग कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल किंवा साहित्याचा कोणताही त्या ठिकाणी प्रकार असेल, तर त्याच्यामध्ये जो कथाकार आहे किंवा जो लेखक जो आहे, तो लेखक की समाजामध्ये त्या ठिकाणी काय करत असतो मित्र, उघड्या डोळ्याने की तो पाहत असतो, उघड्या डोळ्याने तो बघत असतो. आणि त्या लेखकाला, त्या कथाकाराला, त्या साहित्यकाला की जीवनाचा एक अर्थ त्याला काय करायचं असतं, सांगायचं असतं. तो मग कथेच्या माध्यमातून असेल किंवा साहित्याच्या माध्यमातून असेल. कथा ही मानवी जीवनाचा थेट वेध घेते. माणसाचं असणारं जगणं, माणसाच्या असणाऱ्या रीतीभाती, माणसाचे असणारे विचार, माणसाच्या असणाऱ्या चालीरीती, माणसाचं असणारं जगणं, माणूस काय करतो, माणसानं कसं वागलं पाहिजे. म्हणजे कथा जी नीतिमूल्य जे आहे, ती नीतिमूल्य काय करत असते, समाजाला त्या ठिकाणी देत असते. आणि त्याच्यातून माणूस काय करत असतो, घडत असतो. आणि म्हणून मानवी जीवनाचा थेट जे काही वेध जे आहे, ती वेध काय करत असते, त्या ठिकाणी कथा घेत असते. ती जीवनाला त्या ठिकाणी स्पर्श करत असते. एखाद्याच्या जगण्याला, एखाद्याच्या जीवनाला कथा या वाङ्मयातून काय केला जातो, तो साहित्यकार हे स्पर्श करायला काय करत असतो, त्या ठिकाणी लावत असतो. मग आपल्याला माहित आहे, एखादा राजा असेल, एखाद्या अगदी सामान्य रस्त्यावरती त्या ठिकाणी भीक मागणारा भिकारी असेल, एखादा टॅक्सी ड्रायव्हर असेल, नर्स असेल किंवा गावातला लोकसेवक असेल, प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलतापालतीचा धांडोळा घेण्याची ताकद कथेमध्ये असते. पहा, म्हणजे अगदी साध्यातील साधी माणसं, म्हणजे की ज्याला आपण म्हणतो अगदी सामान्य समाजामधील असणारा सामान्य माणूस आणि समाजामधील असणारा मोठा माणूस, मग तो राजा असेल, राणी असेल, एखादी नर्स असेल, एखादा टॅक्सी ड्रायव्हर असेल, एखादा समाजसेवक असेल, एखादा सामान्य माणूस असेल. म्हणजे कथेमध्ये की सामान्य माणसापासून असामान्य असणारी व्यक्तिमत्व ही समाजामध्ये त्या ठिकाणी काय करतात, असतात. आणि त्या समाजामधील असणाऱ्या माणसाचा कथेच्या माध्यमातून जीवनाचा काय केला जातो, वेध घेतला जातो. त्याचं जीवन कसं घडलं आणि त्याच्यातून काय होतं की वाचकाला, रसिकाला जो ती कथा त्या ठिकाणी वाचत असतो, तो कथा काय करतो, त्या कथेचं वाचन करतो. त्याच्यातून त्याला एक वेगळ्या अशा प्रकारचा काय करतो, त्या ठिकाणी की प्रेरणा ज्याला आपण म्हणतो, ही प्रेरणा त्या ठिकाणी की मिळते. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनातील भावभावनाचा, घटनांचा, वैचारिक उलतापालतीचा धांडोळा घेण्याची ताकद ही कथेमध्ये काय करते असते. कथेला एकही जीवनविषयक विषय वर्जन आहे. म्हणजे प्रत्येक विषयावरती त्या ठिकाणी कथा ही मित्रांनो लिहिली जाते. कथेला कोणताच त्या ठिकाणी विषय वर्जन आहे, कधीच तिनं त्या विषयाला टाकलं नाही, त्या विषयाला तिनं हात घातलं नाही, असं कधीच झालं नाही. समाजामध्ये जे जे विषय असतात त्या विषयाला कथेनं त्या ठिकाणी की आपलंसं केलेलं आहे आणि त्या विषयावरती कथा लेखन काय केलं झालेलं आहे. आणि मग समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक विषयाला स्पर्श करण्याची ताकद हे कथा वाङ्मयामध्ये असते. आणि म्हणून हे कथेचं एक वेगळं जे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, ते वैशिष्ट्य आपल्याला इथं काय करता येईल मित्र की मानता येईल. आता आपल्याला माहिती, आपण ज्यावेळेस लहान होतो, आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी की जन्माला आलो होतो, आपल्याला कळायला लागलं, आपण चालायला लागलो, आपण बोलायला लागलो, त्यावेळेला की आपल्या घरामध्ये बालपणीच्या गावचूच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणाऱ्या कथा आयुष्यात आपल्या ठाण, म्हणजे की आपल्याला लहानपणी कावळ्याचं घर होतं, चिमणीचं घर होतं, नंतर भोपळ्यात म्हातारी बसली किंवा वाघाची गोष्ट असेल, चांदोबाची गोष्ट असेल, या कथा आपल्याला त्यावेळेला काय केलेल्या आहेत की सांगितलेल्या आहेत. आणि या कथा ऐकून या कथा आपल्या कानावरती पडलेल्या आहेत. आणि त्यामुळं ही जी कथा जी आहे की आपण किती जरी मोठं लहानाचं आपण मोठं होतो आणि लहानाचं मोठं झाल्यानंतर की आपण याच कथा आपल्या असणाऱ्या लहान मुलांना
किंवा आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आजी आजोबाने वडिलांनी आईने सांगितलेल्या ताईने आईने ताईने भाऊनी सांगितलेल्या कथा की आपण नंतर त्याला आपण म्हणतो की एका पिढीकडे दुसऱ्या पिढीकडे हे कथा वाङ्मय काय होतं मित्र त्याचं संवर्धन होतं. त्या कथा पुढं काय करतात की जातात. आणि मग या कथा आपण किती जरी मोठं झालं तरी सुद्धा या कथा आपल्याला काय करतो मित्र हे आठवतात. म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा या ठिकाणी काय केला जातो की वेध घेतला जातो. आणि जीवनाचा वेध घेण्याचं वैशिष्ट्य जे आहे वेध घेण्याचं वैशिष्ट्य ही कथेची त्या ठिकाणी खास शैली आहे. म्हणजे जीवनाचा असणारा वेध घेण्याचं जे वैशिष्ट्य जे आहे ती कथेची असणारी काय ही खास शैली आहे. एक कथेचं असणारं एक वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला इथं काय करता येईल हे सांगता येईल. म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा काय केला जातो की वेध घेतला जातो. हे कथेचं संवाद असणारं वैशिष्ट्य आहे की विद्यार्थी मित्रो आपण या ठिकाणी की अभ्यासलेला आहे. आता शेवटचं असणारं वैशिष्ट्य श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते का. की सादरीकरण म्हणजे काय की सादर करणे किंवा त्या ठिकाणी की मांडणे सांगणे कथन करणे. सादरीकरण म्हणजे सांगणे मांडणे किंवा कथन करणे आणि याच्या माध्यमातून कथा काय केली जाते सांगितली जाते. कथेचं काय केलं जातं की सादरीकरण केलं जातं. आता या कथा कुठं कुठं आपल्याला सांगता येतात. कथामाला बालक मेळावे बाल साहित्य संमेलन इथं आवर्जून या कथा आपल्याला काय केल्या जातात की सांगितल्या जातं. म्हणजे बालकांचे असणारे मेळावे कथामाला बाल साहित्य इथं या कथा आपल्याला काय केल्या जातात की आवर्जून सांगितल्या जातात. आता नाटके असतील कादंबऱ्या असतील निबंध असतील व लेख संग्रह असतील यांचे कथन फारसे त्या ठिकाणी होते. नाटकाचं कथन होत नाही निबंधाचं कथन होत नाही कादंबरीचं कथन त्या ठिकाणी होत नाही. कादंबरी त्या ठिकाणी आपल्याला वाचावीच लागते. कादंबरी असं काय आपण त्या ठिकाणी सांगत नाही. पण कथेचं त्या ठिकाणी काय होतं की सादरीकरण होतं. कथा ही काय करतो आपण सांगतो. नाटकाचं नाही निबंधाचं नाही लेख संग्रहाचं नाही फक्त कथेचंच त्या ठिकाणी काय होतं की वाचन त्या ठिकाणी होतं किंवा कथन होतं. आणि मग कथाकथन हे मात्र प्रत्येकाच्या घरोघरामध्ये शाळामध्ये साहित्यिक विषय कार्यक्रमामध्ये नित्य नेमाने काय करत असतं घर म्हणजे कथा घरामध्ये सांगितली जाते. कथा आपल्याला शाळेमध्ये सांगितली जाते. कथा साहित्यविषयक साहित्य मेळाव्यामध्ये ते आपल्याला ऐकायला मिळते. आणि हे कथेचं नित्य नवं जे रूप जे आहे ते नित्य नवरूप हे समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायला लागतं ते ऐकायला मिळतं. हे आपण काय करतो की विद्यार्थी मित्र पाहत असतो. म्हणजे कथा तिथं सांगितलं सादरीकरण म्हणजे काय सांगणे किंवा कथन करणे. म्हणजे आपण सांगत असतो कथा त्या ठिकाणी की कथन करत असतो मांडत असतो आणि समोरचा असणारा काय करत असतो ऐकत असतो. कादंबरी नाटक किंवा लेख संग्रह हे त्या ठिकाणी आपण ऐकत नाही त्याचं कथन त्या ठिकाणी होत नाही. या कथा आपल्या घरामध्ये सांगितल्या जातात शाळामध्ये सांगितल्या जातात महाविद्यालयामध्ये सांगितल्या जातात. एखाद्या साहित्याच्या कार्यक्रमामध्ये या कथाचं काय केलं जातं नित्य नेमानं काय केलं जातं सांगितलं जातात. म्हणजे त्या अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये या कथा काय करत असतात त्या ठिकाणी की घडत असतात. कथा सांगणारा हा मनोभावाने त्या ठिकाणी सांगत असतो. कथा सांगणारा हा मनोभावाने ती कथा सांगतो म्हणजे अतिशय तल्लीन म्हणून तो काय करतो कथा सांगत असतो. आणि ऐकणारा सुद्धा एकाग्र चित्ताने ही कथा काय करत असतो ऐकत असतो. आणि म्हणून याच्यामधून संस्कृतीची किंवा सांस्कृतिक देवाणघेवाण जी आहे ही सांस्कृतिक देवाणघेवाण त्या ठिकाणी काय होते असते ती पूर्ण होत असते. आणि ती आजही कथा सांगणारा सांगत असतो ऐकणारा तल्लीन होऊन एकाग्रतेने ऐकत असतो. आणि ही जी संस्कृतीची किंवा सांस्कृतिक देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण आज सुद्धा त्या ठिकाणी काय होत आहे की होत आहे. आणि आपल्याला असं सांगता येईल कथा वाङ्मय त्या ठिकाणी समृद्ध भाग आहे. उद्याही त्या ठिकाणी त्या कथेचं त्या ठिकाणी की उद्याही त्या कथेचं संवर्धन त्या ठिकाणी होत राहील. आणि म्हणून श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण त्या ठिकाणी काय करता येतं की विद्यार्थी मित्र करता येतं. आता या पुढचा असणारा जो भाग आहे कथेचे सादरीकरण. कथेचं काय की सादरीकरण. आता आपण कथेचं वैशिष्ट्य पाहिलं. आता कथेचं आपल्याला काय करायचं आहे की कथा त्या ठिकाणी कशी सादरीकरण केली जाते किंवा कथा कशी त्या ठिकाणी काय केली जाते ही सांगितली जाते मांडली जाते ते आपण या ठिकाणी ती पाहूया. कथेचे सादरीकरण. आता आपण पाहिले बा सादरीकरण म्हणजे काय की सांगणे कथन करणे. सादरीकरण म्हणजे काय सादर केले जाणे म्हणजे
सांगणे, कथन करणे. कथन करणे म्हणजे सांगणे, कथन करणे म्हणजे सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे किंवा सांगणे किंवा कथन करणे. हे हा त्याचा काय आहे इथं अर्थ आहे. पण आता आपण पाहतो का की एखादा माणूस त्या ठिकाणी बोलत असताना की तो समोरच्याला त्या ठिकाणी की गुंगवून सोडतो. म्हणजे त्याच्याकडे कथेचे सादरीकरण, एखादा माणूस त्या ठिकाणी गोष्ट सांगत असताना किंवा एखादा माणूस त्या ठिकाणी हकीकत सांगत असताना एखादा माणूस एखाद्या गोष्टीचं वर्णन करत असताना की तो समोरच्याला काय करतो, गुंगवून सोडतो. कारण का की त्याच्याकडे सादरीकरणाची काय आहे ही कला आहे. आणि मग जो कथेचं त्या ठिकाणी सादरीकरण करणारा आहे त्याच्याकडे अशा प्रकारची कला सादरीकरण ही काय कला त्याच्याकडे असायला पाहिजे. तरच तो समोरच्याला आपली असणारी कथा तो व्यवस्थितपणे काय करू शकतो की सांगू शकतो. आणि ही जी कला आहे ही कला की आपल्याला प्रयत्नाने काय करता की साध्य होऊ शकते. आता आपण पाहतो बा की अनेक प्रकारच्या कथेचं मूक वाचन असेल, प्रकट वाचन असेल करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची आणि लेखकाची लेखन श्रेणी आपल्याला समजून त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. म्हणजे मूक वाचन असेल, प्रकट वाचन असेल याचा सराव आपण केला पाहिजे. आणि जे अनेक लेखक मंडळी आहेत त्या लेखक मंडळीची जी लेखनशैली जी आहे ती लेखनशैली आपण काय करायला पाहिजे की समजावून त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. तरच आपल्या कथेचं उच्चतम त्या ठिकाणी की सादरीकरण करता येईल, ती कथा आपल्याला की कथन करता येईल, ती कथा आपल्याला की व्यवस्थितपणे काय करता येईल, सांगता येईल. आता भाषेची कथन करणारा किंवा कथेचं सादरीकरण करणारा जो कोणी आहे आता त्याला काय असायला पाहिजे, भाषेची जाण असायला पाहिजे. त्याला भाषेची जाण असायला पाहिजे. त्याचे भाषेचे असणारे शब्दोच्चार जे आहेत ते शब्दोच्चार हे स्पष्ट असायला पाहिजे. आणि हे सगळं की त्याच्याकडे सादरीकरणाचं जर कौशल्य असेल तर तो कथाकथनाचं तंत्र अवगत करू शकतो. म्हणजे त्याला भाषेची जाण असायला पाहिजे, त्याचे शब्दोच्चार स्पष्ट असायला पाहिजेत आणि सादरीकरण कौशल्यामुळे तो कथाकथनाचे तंत्र अवगत त्या ठिकाणी करू शकतो. आता आपण अलीकडचा जर या ठिकाणी की भाग पाहिला किंवा अलीकडच्या जर कथा त्या ठिकाणी पाहिल्या, अलीकडच्या काळात कथाकथन अनेक क्षेत्रात त्या ठिकाणी व्हायला लागले आणि त्यामुळं एक शिकत असताना एक व्यावसायिक संधी या कथाकथनामधून की आपल्याला काय करायला उपलब्ध झालेली आहे. आणि ही व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्यामुळेच की आज कथाकथनाचे अभिवाचनाचे कार्यक्रमाच्या निमित्ताने की अनेक रंगमंचावरती आज हे कार्यक्रम काय होऊ लागलेले आहेत की सादर केले जाऊ लागले. त्याच्यामध्ये आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे, या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे जे कथाकथन जे आहे ते कथाकथन लोकांना काय करते मित्रो आज आकर्षित करत आहे. म्हणजे दूरदर्शन असेल, नंतर रेडिओ असेल, या लोकप्रिय माध्यमातून आज कथाकथन जर समजा केलं तर हे कथाकथन जास्त लोकांपर्यंत अगदी खेड्या गावापर्यंत की तिथपर्यंत ते पोचतं आहे आणि लोकांना आकर्षित करण्याचं काम ही कला या ठिकाणी करते. या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा एक पैलू लक्षणीय ठरतो. म्हणजे याच्यावरती कथा सादरीकरणाचा हा जो पैलू जो आहे तो कथा सादरीकरणाचा पैलू या ठिकाणी काय करतो महत्त्वाचा ठरतो. आणि यानंतरचा भाग आहे अभिवाचन. कथेचं अभिवाचन आपल्याला माहिती आहे. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्यात मदत होते. म्हणजे कथेचं आपण कथा सांगायला लागलो किंवा कथा वाचायला लागलो तर ती कथा ही श्रोत्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते. आता कथेचं अभिवाचन एकाच वेळी अनेक व्यक्तीकडून जर समजा केलं तर आवाजामध्ये असणारा एक सुरीपणा जो आहे तो एक सुरीपणा काय करतो टळतो. म्हणजे एकच माणूस त्या ठिकाणी कथा सांगायला लागला तर त्या माणसाच्या कथा अभिवाचनामध्ये एक सुरीपणा येतो आणि मग हीच कथा अनेक जणांनी त्या ठिकाणी सांगितली तर त्याच्यामधील असणारा एक सुरीपणा काय करतो टळतो. आणि मग काय होतं त्याच्यामधील कथा अभिवाचन करत असताना संवादातील चढउतार त्याला चालत आपण अवरोह म्हणतो. म्हणजे कथेचं अभिवाचन करत असताना संवादातील असणारा चढउतार, चटपटीतपणा, शब्दभेद यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना काय करतो अनेक जणी ती कथा वाचत असतील तर काय करतो मिळतो. आता कथेमध्ये घटना असतात, कथेमध्ये प्रसंग असतात, कथेमध्ये व्यक्तिरेखा असतात.
यांचे आकलन होण्यास काय होते मदत होते. म्हणजे घटना प्रसंग व्यक्तिरेखा कथेमध्ये असतात आणि मग यांचं आकलन होण्यास काय होतं मदत होते. आणि कथा वाचनाला पार्श्व संगीताची जर जोड असेल, प्रकाश योजना त्या ठिकाणी वापरली असेल, नेपथ्याची जर त्या ठिकाणी अभिवाचनाला जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांना चांगला परिणाम काय करतं की देऊन जातं. आणि ती कथा दीर्घकाळ श्रोत्यांच्या लक्षामध्ये, दीर्घकाळ श्रोत्यांच्या मनावरती काय केली जाते की ठसून राहते. म्हणजे त्याच्यामध्ये की पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, नेपथ्याची जर जोड असेल तर त्याचं अभिवाचन श्रोत्यावरती की बऱ्याच काळ काय करतं त्या ठिकाणी राहतं. हा अभिवाचन त्या ठिकाणी की आपल्याला की बरंचसं काय काय होतो की कथेच्या माध्यमातून आस्वाद काय करतं की देऊन जातं. आता शेवटचा त्या ठिकाणी की भाग आहे कथाकथन. कथा साहित्य प्रकारामधील शेवटचा असणारा भाग. इथं कथेचं सादरीकरण, कथेचं अभिवाचन आणि कथाकथन. आता कथाकथनामधील या ठिकाणी भाग आहे. आता कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक आणि ज्ञानाची थोडी जोड द्यावी लागते. म्हणजे तो कथा सांगतोय, भाषेच्या ज्ञानाबरोबर त्याला अभिवाचकाची त्याला काय करावं जोड द्यावी लागते. त्यामुळं कथाकथन काय होतं ठावदार होतं. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला शब्दाच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचं कौशल्य त्याच्याकडे असायला पाहिजे. तो कथा त्या ठिकाणी कथाकथन करत असतो. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं स्क्रिप्ट नसतं, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पुस्तक नसतं, कथेचं पुस्तक नाही, स्क्रिप्ट नाही. आणि त्याच्यामधील असणारी पात्र जे ती पात्र शब्दाच्या साहाय्याने त्याला काय करावं लागतं त्या ठिकाणी जिवंत करायचे असतात. आणि म्हणून कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असेल तर कोणताही लिखित मजकूर त्याच्या हातामध्ये काय करतो नसतो. त्याला काय करावं लागतं की श्रोत्याशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घेत लेखकाच्या मूळ संहितेला त्याला धक्का न लावता कथा सादर करत जे रसिक श्रोते आहेत त्या रसिक श्रोत्यांचा प्रतिसाद त्याला घेत लेखक ज्या कथालेखकाची ती कथा आहे त्या कथालेखकाच्या मूळ संहितेला त्याला धक्का न लावता, त्याला काही न करता ती कथा त्याला काय करावं लागते ती सांगावी लागते. पण परिणामकारकरित्या ती श्रोत्याच्या मनावर परिणाम होईल एवढी परिणामकारक कथा ती श्रोत्यापर्यंत त्याला काय करावं लागते पोहोचवायची असते. त्यासाठी काय असतं की कथा त्याने काय केली पाहिजे, कथाकथन करणाऱ्याने कथेची निवड करणं हे त्याला फार महत्त्वाचं असतं. आता कथा आपल्याला सांगायची, एक कथा आपल्याला सांगत असताना त्या कथेची आपल्याला काय करावं लागतं आधी किंवा अगोदर ही निवड ही करावी लागते. आणि निवड करायचं असल्यानंतर निवड करणं सुद्धा एक जबाबदारीचं काय असतं काम असतं. कथा सादरीकरणाचा कालावधी, श्रोत्यांचा अवधानकाल यांचे भान कथाकार म्हणजे कथा आपण किती वेळाची सादर करणार आहे. ही कथा ऐकणाऱ्या प्रेक्षकांचं अवधान म्हणजे हे समोरचे असणारे रसिक, समोरचे असणारे प्रेक्षक ही कथा किती वेळ त्या ठिकाणी आपल्याला ऐकू शकणार आहे याचं सादरीकरणाचं भान जे आहे ते भान कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी असावं लागतं. कथा ही संवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करत असते खुलत असते. आणि त्यामुळे शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दाचा गर्भितार्थ श्रोत्यापर्यंत जर थेट पोहोचवायचा असेल तर एकाच वेळी हे कौशल्य आणि हे आव्हान हे त्याला काय करावं लागतं या ठिकाणी की स्वीकारावं लागतं. आणि कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची त्याला काय करावं लागते जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा ही वाचकांच्या समोर त्या ठिकाणी काय करते मित्रो की तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी उभा राहते किंवा तेवढ्याच ताकदीने वाचकांना रसिकांना या कथा काय करतात मित्रो कथाकथन माध्यमाच्या सहाय्याने ते ऐकता येतात. विद्यार्थी मित्रो, कथा साहित्य प्रकार जो आहे तो साहित्य प्रकार या ठिकाणी काय करतोय आज आपण संबोधतोय. यानंतरचा जो भाग जो आहे तो भाग आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी अभ्यासू. धन्यवाद. इथेच थांबू.